त्यान भशामल मिठीत न कळत बिजली सम लख लखले ग दिसला मग तो देवकी नंदन दिसला मग तो देवकी नंदन अनमी डोळे मिटले ग अनमी डोळे मिटले ग मी मज हरपून बसले. हाय, हॅलो, नमस्ते, नमस्कार. तर हा माझा पहिला व्हिडिओ यूट्यूबवरचा, ज्याच्यावर मी कॅमेऱ्याच्या समोर येऊन बोलतोय, ठीक आहे. याआधी मी यूट्यूबवर एक 2-3 व्हिडिओज टाकले. यूट्यूबवर समोर येऊन बोलायची हिंमत नव्हती होत, आय डोंट नो. आणि पण आजपासून ठरवलं आहे की स्टोरी टेलिंग करायची आणि समोर येऊन, कॅमेऱ्याच्या समोर येऊन बोलूयात. खूप दिवसापासून विचार होता की व्हिडिओ बनवायचे आणि यूट्यूबवर लाँग फॉर्म व्हिडिओज बनवायचे आणि ते टाकायचे पण आहे. बट हेच समजत नव्हतं की व्हिडिओज कोणत्या भाषेत बनवू, ठीक आहे. आधी मी हिंदीमध्ये व्हिडिओज बनवले आहेत आणि मी आता पण परत विचार करत होतो की हिंदीतच बनवायचे. कारण खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचतात व्हिडिओज. मी विचार केला, ठीक आहे ना, कमी लोकांपर्यंत पोहोचतंय, ठीक आहे. पण मला जे माझ्या मनाला जे वाटतं त्या भाषेत मला बोलायला आवडेल. म्हणजे मला माझ्या मनाला जे वाटतंय ते मी बोलायचं ठरवलं आहे, ठीक आहे. आय डोंट नो कशी सुरुवात होईल, आय डोंट नो पुढे काय होईल, आय डोंट नो मी कन्सिस्टंट राहील, नाही राहील, आय डोंट नो की व्हिडिओजमध्ये मला चांगली ग्रो भेटेल, नाही भेटेल. बट हे मी सगळं माझ्यासाठी करतोय. मला चांगलं वाटतं, व्हिडिओज बनवायला आवडतं म्हणून मी करतोय. आणि आजचा पहिला दिवस आहे, माझा पहिला व्हिडिओ आहे, ठीक आहे. आणि या पहिल्या व्हिडिओमध्ये मी बाप्पाला वंदन करायचं ठरवलं आहे. म्हणूनच मी काय बोलता अ, गणपतीच्या कारखान्यात जायचं ठरवलं आहे, ठीक आहे. बघूयात तिकडे जाऊन मला कसं शूट करायला भेटतंय. जागो रे देखो रे दुनिया ये देखो रे ना 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 ना. तर मी इथे आलोय आणि इथे आल्यानंतर मला दिसतंय की बाहेरून जेवढं दिसतंय त्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर इथे काम सुरू आहे. आणि अजून एक गोष्ट जी जाणवली ती म्हणजे की फक्त 10 दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जी पूर्ण टोटली खूप काही दिवसांची मेहनत असते, जसं की काही महिन्यांची मेहनत असते, 4-6 महिन्यांची जी मेहनत असते, ती मेहनत काय असते ना, ती इथे येऊन मला पूर्ण प्रॉपरली बघायला मिळतंय. आपल्यासोबत आहेत आता गौरव दादा, जे सध्या मूर्तीच्या डोळ्यांवर काम करतायत, ठीक आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांचा अनुभव, त्यांच्याबद्दल, म्हणजे की मूर्तीबद्दल त्यांचं काय प्रेम आहे, ते डोळे रंगवायला कसे शिकलेत, काय शिकलेत, ते आपण सगळ्या गोष्टी जाणून घेऊयात. गौरव दादा, तुम्ही आता डोळ्यांवर काम करताय, मूर्तीचे डोळे रंगवताय, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नेमकं, की इतकं जास्त हाईप का केलं जातं डोळ्यांवरच? म्हणजे की इतकी मूर्तीला तर इतकी मेहनत, वर्षांची, महिन्यांची मेहनत असते, पण डोळेच का जास्त आकर्षक दिसले पाहिजे? डोळे आकर्षक दिसण्यामागचं कारण असं आहे ना की डोळे आल्याशिवाय मूर्तीमध्ये जिवंतपणा येतच नाही. आणि जी तुमची नजर जाऊन थांबते ती डोळ्यांवरच थांबणार आहे. हा त्यातला एक मोठा पार्ट आहे. आणि डोळे जितके रेखीव असतील ना तितकं बघणाऱ्याला त्याच्यामध्ये रूप दिसतं. माझा प्रयत्न हाच असतो की मला जसं आवडतं मी ते बनवत असतो. समोरच्याला ज्याच्यातनं जे उचलायचं ते तो उचलूनच घेतो बरोबर. त्याला त्याचा देव पण म्हणजे त्याला त्याचा देव दिसतो त्यामध्ये. गौरव दादा, दुसरी गोष्ट अशी की तुम्ही हे काम किती वर्षांपासून करताय? लहानपणापासूनच आणि बघतोय, लहानपणापासून बघतोय. मग थोडा मोठा झाल्यावर ब्रश हातात वगैरे घेतले, मग करायचा प्रयत्नही केला आणि मग छान जमलंय.
काही फार त्याच्यामध्ये बघून बघून जास्त काम शिकता आलं. म्हणजे आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघून बघून शिकलाय, म्हणजे तुमच्या घरचा व्यवसाय हा? हो, माझा घरचाच व्यवसाय. माझ्या घरामध्ये माझी ताई होती, ती डोळे काढायची आधी. तर माझी आई आहे, दादा आहे, ओके. सगळ्यांना जमतात. आणि तुम्ही सर्वात पहिल्यांदा जेव्हा ब्रश हातात घेतला हा. आणि तुम्ही जेव्हा सर्वात पहिल्यांदा डोळे रंगवले त्यावेळीचा तुमचा अनुभव काय होता नेमका? अरे हा, माझा डोळे काढायचा पहिला जो प्रयत्न होता लहान मूर्तीवरच होता. मी आठवत नाही पण खूप लहान होतो. तर ताईने मला सांगितलं की हा असं असं करायचं. तर मी डोळा फायनल केला होतो आणि त्याच्यानंतर ताई मला सांगते की गणपतीला कोणीतरी मारलंय आणि तो डोळा सुजलाय, असा त्याचा कलर झाला होता. ओके ओके. म्हणजे एका अर्थाने पहिलं काम जे होतं ते तुम्हाला पहिल्या कामातून काहीतरी वेगळं शिकायला भेटलं, तुम्हाला समजलं. आणि अजून पण मी शिकतोच आहे कामातून. ओके. तर असं कधी झालंय का की एखादी मूर्ती तुम्ही बनवली आहे आणि तुम्हाला असं वाटतं की परिवारात सगळ्यात जास्त म्हणजे की या मूर्तीवर काम करायचं भाग्य मलाच भेटलं पाहिजे, की हा ही मूर्ती मलाच भेटली पाहिजे रंगवायला किंवा तिचे डोळे बनवायला तरी मलाच भेटलं पाहिजे, असं कधी वाटतं का? असं जेव्हा ती मूर्ती खूप म्हणजे सांगू ना तुला खरं एकदम मूर्तीच्या फेस मध्ये मला जर तो गोडवा जाणवला ना, तर मला तिच्या डोळ्यांचं किंवा मग तिच्या आखणीचं काम करायला, सोंडेवरचं काम करायला खूप इच्छा होती की नाही हे मीच करेल माझ्या हातून. ओके. तसं 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 गणपती समोर यायला हवा, कारण खूप प्रकारचे व्हरायटीज असतात. त्यातलं म्हणजे आपल्याला आवडतं ना नजरेला, त्याच्यामध्ये अजून जास्त इंटरेस्ट येतो. ती एक मूर्ती बनवण्यामागे किती महिन्यांची मेहनत असते नेमकी? आपल्याकडे काम आहे ना, वर्षभर चालतं रे. ओके. पूर्ण वर्षभराचा लाईनअप असतो. आधी मूर्ती बनवणारे येतात, Okay. मग ते शाडू मातीचे मॉडेल लावतात, मग त्याचे ब्लॉक वगैरे तयार होतात, मग प्रोडक्शन, मग पीओपीचे गणपती तयार करणारीची टीम येते, ती मूर्ती बनवते, छापते, मग देन जॉईंटिंग, फिनिशिंग, मग लास्टला आम्ही कलरिंगला. आणि दादा, एक कलाकार म्हणून तुम्हाला असं कधी वाटतं की हा ही मूर्ती आता पूर्ण झालीये, की झालं आता आपलं काम सार्थकी झालं, असं कधी वाटतं तुम्हाला? जेव्हा जाऊन बाप्पा त्याची स्थापनेवर बसतो, त्याच्या जागेवर जाऊन बसतो, म्हणजे मंडळाकडे स्टेजवरती, तेव्हा ओके. तोपर्यंत काही ना काही गोष्टी येतच असतात की अरे हे अजून केलं असतं तर छान दिसेल वगैरे, अशा गोष्टी चालूच असतात. आणि दादा, तुम्ही जेव्हा डोळे रंगवत असता तेव्हा तुमच्या मनात काय सुरू असतं नेमकं? तुम्ही इतकं कॉन्फिडंटली जो ब्रशचा स्ट्रोक फिरवता, त्या कॉन्फिडन्सच्या मागचे विचार काय असतात नेमके? प्रॅक्टिस. ओके. प्रॅक्टिस केल्याशिवाय किंवा मग हातातनं खूप सारं काम गेल्याशिवाय तो कॉन्फिडन्स कामात येतच नाही. हा, बट आता तुम्ही काम करत असताना तुमच्या मनात काय विचार चालू असतात नेमके? हा, चल काम चालू असताना मनात काय विचार चालू असतात. आपण आहे ना, एखादी काम बघितल्यावर वाटतो की हा हिचे डोळे असे करूया, आणि मी बऱ्याचशा वेळेस अनुभवलं रे की आपण करायला जातो काय आणि ते होतं अजून काहीतरी भलतंच तिथे. म्हणजे ते मनात नसतं, ते देवाला जे रूप घ्यायचं ना, की जशी नजर बनवायची तो बनवून घेतो. मला तरी असं वाटतं त्यामध्ये. म्हणजे तुम्हाला एका अर्थाने असं म्हणायचंय की मी नाही करत आहे, देव माझ्याकडून करून घेतोय. येस येस येस, करून घेतो. मी तर हेच म्हणेल, तो करून घेतोय की मला असं नकोय, तुझा विचार नकोय मला, मी जसं म्हणतोय तसं रंगवतो, तोच विचार देतो ना, तो करून घेतो काम. तर दादा, जाता जाता एक इमोशनल प्रश्न विचारतो थोडासा. हा. जसं की तुम्ही आता डोळ्यांचं काम करताय मूर्तीच्या, ठीक आहे, डोळ्यांचं काम करताय आणि तुम्हाला डोळ्यांचं काम करता करता या डोळ्यांकडून काहीतरी मागायचंय, तर ती कोणती गोष्ट असेल जी तुम्हाला वाटतं की या डोळ्यांकडून तुम्ही मागितलं पाहिजे? तुझी नजर अशीच माझ्यावर राहू दे आणि माझ्या हातून अशीच सेवा तुझी घडू.